सगळ्यांचं मनापासून आभार मानते, कारण की आजचा कालचा दिवस वेगळा होता. एरवीच्या बर्थडेज पेक्षा दुसऱ्या बर्थडेज नाही सांगण्याची गरज नव्हती, कारण की कसेही तुम्ही येता, पण आजचा वाढदिवस हा वेगळा होता निसर्गामुळे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरंच पुढचा जो काळ आहे तो निसर्गासाठी आणि एन्व्हायरमेंटसाठी खूप कठीण काळ येणार आहे. अति गरमी, जास्ती पाऊस, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. आणि म्हणूनच विक्रांत वार्डेंच्या संकल्पनेतनं आपण चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंट ही एक नवी संस्था स्थापन केली आहे. ही संस्था पर्यावरणासाठी काम करेल, अलिबाग मध्ये लोकांना पाणी घरात कसं जाणार नाही याच्यासाठी काम करेल, ही झाडांसाठी काम करेल. आणि आज त्याचं उद्घाटन एवढ्या मोठ्या मान्यवरांकडनं झालं याचा मला अतिशय आनंद वाटतो. आजपर्यंत भाईंनी अनेक गोरगरीब लोकांना घरं दिली आहेत. म्हणजे बसनीवाडी जी अख्खी जमीनदोस्त झालेली त्यांना भाईंनी पूर्णपणे वाडी उभी करून दिली. किंवा तुमची पोलादपूरची जी वाडी होती तेव्हा त्यांना सगळं साहित्य परत घरातलं त्यांनी भाईंनी आणून दिलं. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन काल सुद्धा काही घरांमध्ये पाणी गेलं, काही भिंती पडल्या, काहींचं तर अख्खं छप्पर उडालं आणि काहींची घरं उद्ध्वस्त झाली. तर आमच्या वतीने आम्हाला जितकं शक्य होईल भाईंची प्रेरणा घेऊन आम्ही त्यांना ताईच्या सावली या उपक्रमाअंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. आणि यापुढे सुद्धा त्याच पद्धतीची मदत आपण करत राहणार आहे. इथल्या स्थानिक अनेक डॉक्टरांना बंटीदादा भाईंनी कायम वेळोवेळी मदत केली आहे. मग त्यांच्या ऍडमिशनसाठी असेल किंवा त्यांच्या हॉस्पिटल्सचं उद्घाटन केलंय. तसेच एक डॉक्टर म्हणजे आमचे म्हेत्रे डॉक्टर, त्यांनी आज बऱ्याच थेरवंड्यात त्यांचे इतके फॉलोअर आहेत, इतक्या लोकांची कॅटरॅक्ट सर्जरी केली, डोळे वाचवले. आणि आमच्या रेवदंड्याचं शिष्टमंडळ आलं आणि ते म्हटले नाही आपण डॉक्टरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणूनच आज अभिष्टचिंतन सोहळा समिती आणि टीम चित्रलेखा पाटील यांच्या वतीने आम्ही भाईंची प्रेरणा घेऊन त्यांना हे मशीन दिलं. मी आशा व्यक्त करते की या मशीनमुळे अनेक लोकांना खूप फायदा होईल. कारण की आपण बघितलं तर इंडिया इज द सेकंड ब्लाइंडेस्ट कंट्री इन द नेशन. त्याच्यामुळे हे खूप मोठी समस्या आहे. अनेक आपले ज्येष्ठ मंडळी पडतात, त्यांना लागतं, कारण की डोळे तपासलेले नसतात, कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलेलं नसतं. तर नक्कीच आजच्या दिवशी हे मशीन देताना मला खूप आनंद झाला. भाई आज तुमचा बर्थडे आणि खरंच तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. आमच्यासारखे, मी सून म्हणून आता बोलत नाही, कार्यकर्ती म्हणून बोलते, पण आमच्यासारखे अनेक कार्यकर्त्यांना तुम्ही असं सगळी कामं करण्याला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. पण भाई याचा अर्थ हा होत नाही की आम्ही शिष्टमंडळ घेऊन येणार नाही, तुमच्याशी वाद करणार नाही. आम्ही ते सगळं करणार आहोत. कारण की बाहेर जेव्हा औक्षण करत होतो तेव्हा बंटीदादा बोलले की भाई हे 72 नाही पाहिजे, 52च पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या मागण्या तुमच्यासाठी 52च असणार आहे. पण आजच्या या दिवशी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की तुम्ही परत आमदार झाले पाहिजे आणि तुमच्या जे जे मनातले स्वप्न आहेत, तुमच्या जे जे मनातले स्वप्न आहेत, मग ते सहकार क्षेत्रातले असो, 8,000 कोटीचा टप्पा तर तुमच्या बँकेने गाठला, पण मला वाटतं पुढच्या 5 वर्षात तुम्ही तो 25,000 कोटीवर न्याल. मंदार माझ्या असतोय, पण एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि अशीच पुढे आपण या संस्था ज्या आहेत, म्हणजे आपण आता जी संस्था स्थापन केली चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंट, त्याच्या माध्यमातून पण आपण अनेक लोकांना पर्यावरण क्षेत्रात नोकऱ्या देणार आहे. तर या सहकार असेल किंवा इतर आपले बिझनेसेस असेल त्याच्यासाठी तुम्हाला भरभराट मिळो. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली गौतम मी भाईंना आश्वासन देते की आम्ही याच पद्धतीने पक्ष मोठा करू, पुढे करू. आणि आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो, कारण की आजकाल अशी परिस्थिती झाली आहे, ब्रेकफास्टच्या वेळेस बातम्या बघितल्या तर एक नेता एका पक्षात असतो, दुपारी घरी आला आणि टीव्ही लावला, अरे चा हा तर दुसऱ्या गटात गेला. पण आम्हाला अभिमान वाटतो आम्ही अशा नेत्याचे कार्यकर्ते आहोत त्याची एक नाही 4 पिढ्या एका पक्षात आहे. आणि म्हणून तुमच्यासोबत आम्हाला काम करताना एक वेगळी ऊर्जा येते, एक वेगळा आनंद मिळतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे प्रफुल्ल दादा असतील अध्यक्ष ते या वर्षाचे, किंवा सुरेश काका असतील, विक्रांतजी वार्डे असतील आणि सगळेच मंडळी, परेश दादा, सगळ्यांची नावं इथे घेणं शक्य होणार नाही. या सगळ्यांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम उभा केला. त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करते. आणि संदीप तुझं विशेष कौतुक करते की आज नाईक साहेब नसताना तू सगळा
कॅप्चर केलं आहेस आणि त्यांचा वारसा खूप छान चालवत आहे. तर संदीप, तुझं सुद्धा या ठिकाणी मनापासून कौतुक करते. पुन्हा आपण मंडळी इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आली ते माजी गृहमंत्री आणि आमदार सतेजजी पाटील साहेब आणि करमाळ्याचे आमदार यांच्यामुळे. आम्ही खूप ऐकलं, मी कालच तुमचा दादा व्हिडिओ बघितला की तुम्हाला पण एन्व्हायरमेंटची आवड आहे आणि तुम्ही टेकडीवर चढत गेलात, ट्रेकिंग केलं. तुम्हाला माहित नाही, अनेक जणांना सगळ्यात जास्त युथ फॉलोईंग जर कोणाला असेल तर ते बंटी दादांना आहे. आणि जास्ती पब्लिसिटी न करता भाईंच्या पद्धतीने काम करणारे आमचे करमाळ्याचे आमदार, मी त्यांच्याबद्दल आमचे मित्र सैराटचे प्रोड्युसर नागराज मंजुळेंकडनं इतकं ऐकलंय की शेतकऱ्यांसाठी एका दुर्गम मतदारसंघात जास्तीत जास्त जर कोणी निधी घेऊन जात असतील तर ते नारायण आबा पाटील आहेत. आबा, तुम्ही ते आलात आणि या विचार मंचाची शोभा वाढवली. मी मनापासून तुमचे आभार मानते.